नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपली स्किन छान असावी, सुंदर असावी, चेहऱ्यावरती कुठलेही डाग नसावे, पिंपल्स नसावे किंवा वांगाचे डाग देखील नसावे, असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि म्हणून आपण भरपूर प्रयत्न देखील करतो, वेगवेगळ्या क्रीम वापरतो, पार्लरमध्ये जातो, भरपूर खर्चही करतो, परंतु काहीच फरक पडत नाही. तर बघा, माझी स्किन तुम्ही सुरुवातीला बघू शकतात. मी या ठिकाणी एका घरगुती पद्धतीने बनवलेली एक रेमेडी वापरते आहे आणि त्यानंतर माझी स्किन तुम्ही स्वतःच बघा, अगदी काचेसारखी चमकायला लागलेली आहे. माझ्या देखील चेहऱ्यावरती सुरुवातीला डिलिव्हरीनंतर खूप जास्त प्रमाणात पिंपल्सचे डाग आले होते, वांगाचे डाग देखील तयार झाले होते, परंतु आता ते सर्व डाग नाहीसे झालेले आहे. आणि कुठलीही क्रीम, कुठलाही रेमेडी जी आहे ती एकदा रिझल्ट देत नाही, आपल्याला त्याचा रेग्युलर वापर करावा लागतो आणि त्यानंतरच आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. जसं की माझ्यावरून तुम्हाला रिझल्ट समजलाच असेल. मी याचा रेग्युलर वापर केला म्हणजे 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्कीच जाणवेल. 7 दिवसात जर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही रेग्युलर जर वापरला तर 7 दिवसात देखील तुम्हाला हळूवार रिझल्ट याचा बघायला मिळेल. खूप सोप्या पद्धतीने ही रेमेडी मी तयार केलेली आहे आणि तुम्हालाही जर तुमची स्किन अशी टवटवीत बनवायची असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घरातीलच वस्तू मी वापरत आहे. तर बघा, डाळीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे, बेसन पीठ जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं, आणि चणाची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आपल्या स्किनला एक टवटवीत, एक मॉइश्चरायझरचं काम नेहमीच करत असते. त्यामुळे आपल्या स्किनवरती आपण आठवड्यातून एकदा तरी डाळीचं पीठ नक्कीच लावलं पाहिजे. तर बघा, डाळीचं पीठ आपल्याला नुसतंच लावून उपयोग नाही आहे, कारण त्यामध्ये आपण अजून काही गोष्टी जर ॲड केल्या तर अगदी आपल्या स्किनवरचे काळे डाग, वांगाचे डाग देखील लवकरात लवकर कमी होतात. तर बघा, मी या ठिकाणी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी थोडीशी हळद यामध्ये मिक्स केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध. कच्चं दूधच आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे बिना तापवलेलं जे दूध असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, दुधाचाच वापर आपल्याला करायचा आहे. हवं तर तुम्ही थोडंसं गुलाबजल यामध्ये ॲड करू शकतात. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे. तुमच्याकडे असेल गुलाबजल तर तुम्ही ते जरी टाकलं तरीही चालेल. आणि दूध आणि डाळीचं पीठ आणि हळद ह्या ज्या गोष्टी आहे आपल्या चेहऱ्याला खूप छान ग्लो आणतात. आणि दिवाळीच्या आधी जर तुम्ही याला एकदा दोनदा जरी लावलं ना तरी तुमच्या चेहऱ्यावरचा जो रिझल्ट आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि तुम्ही याला ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये याचा रिझल्ट सांगायला अजिबात विसरू नका, कारण तुमची कमेंट बघून खरंच बाकीच्यांचा देखील फायदा होईल. तर बघा, आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे तुरटी. आता तुम्हाला सर्वांना तुरटीचे काय फायदे आहे ते सर्वांना माहीतच आहे. आपल्या चेहऱ्यावरतील जेवढी काही घाण, डस्ट किंवा काळवटपणा जो असतो तो तुरटी काही क्षणातच गायब करतो. म्हणजे त्यामुळे तुरटीचा आपल्याला या ठिकाणी आवर्जून वापर करायचा आहे, अजिबात स्किप करायची नाही आहे. तुरटी टाकायची म्हणजे टाकायचीच आहे. अगदी 2 रुपयाला मिळणारी ही जी तुरटी आपल्या चेहऱ्याचे सर्व प्रॉब्लेम नष्ट करणार आहेत आणि खूप छान रिझल्ट मिळतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, व्यवस्थित याची पेस्ट जी आहे तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता एवढंच लावून आपल्याला रिझल्ट मिळणार नाही, तर अजून एक छोटीशी जी क्रीम आहे ती आपण घरच्या घरीच या ठिकाणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी दुसरी वाटी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात. नंतर आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे खोबऱ्याचं तेल. अगदी थोड्या प्रमाणात ही क्रीम तयार करत आहे, त्यामुळे थोडीशीच क्वांटिटी मी घेतलेली आहे. एका वेळेस म्हणजे एकदा तयार करायचं आणि लगेचच लावायचं आहे. असं नाही की आज तयार केलं आणि 2-3 दिवस वापरायचं, असं अजिबात करायचं नाही आहे. फ्रेश तयार करायचं आणि फ्रेश लावायचं आहे. तर बघा, मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे, गावठी तूप आपल्याला वापरायचं आहे आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी तुरटी असते बघा, ती तुरटी आपल्याला घ्यायची आहे. तुरटीचा अगदी थोडासा तुकडा तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा अगदी थोडीशी पावडर तयार करून घेतली तरीही चालेल. तर बघा, मी थोडासा तुरटीचा तुकडा यामध्ये ॲड करत आहे. सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी
क्रीमसारखं हे तयार होतं, क्रीमी टेक्स्चर त्याचं तयार होतं आणि त्याचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता बघा आपल्या दोघंही क्रीम जे आहे दोघंही रेमेडी या ठिकाणी तयार झालेलं आहे, परंतु आता ह्या तयार करून उपयोग नाही, याला व्यवस्थितरित्या लावायचं कसं ते सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा सुरुवातीला मी चेहरा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता सुरुवातीला आपण जी पेस्ट तयार केली होती म्हणजे डाळीच्या पिठाची, ती आपल्याला चेहऱ्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने लावायची आहे. आणि याला तुम्ही रोज जरी लावलं तरी काहीच हरकत नाही आहे. झोपण्याच्या आधी लावलं तरीही चालेल. रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्ही याला लावलं तर खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि बघा व्यवस्थित, आणि नसेलच तुम्हाला रात्री लावायचं तर दिवसा लावलं तरी काहीच अडचण नाही. तर बघा 10 ते 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे. सुकल्यानंतर अगदी कडकपणा चेहऱ्यावरती येतो आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे अशी खेचल्या जाते, अगदी टाईटपणा स्किनला येतो. जेवढ्या काही सुरकुत्या वगैरे असतील त्यासुद्धा गायब होतात. आणि बघा व्यवस्थित मी 10-15 मिनटानंतर व्यवस्थित सुकल्यानंतर कडकपणा आल्यानंतर याला धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने. आता त्यानंतर बघा आपण दुसरी जी क्रीम बनवली होती तूप टाकून, ती व्यवस्थित चेहऱ्यावरती लावायची आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान असा स्मूथनेस येतो. जेवढा काही काळवटपणा असतो तो नाहीसा व्हायला मदत करते. आणि बघा एकदा जरी तुम्ही याचा वापर केला ना तरी तुम्हाला लगेच इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि रेग्युलर जर केला वापर तर महिन्याभरात तुमचे सर्व काळे डाग, पिंपलचे डाग नाहीसे होणार आहे. आणि जे कोणी याला वापरणार आहे, एकदा जरी वापरलं तर प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळाला की नाही. कारण तुमची एकाची जरी कमेंट दुसऱ्या कोणा बघितली तर त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि बघा व्यवस्थित आपल्याला हे अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याची छान अशी मसाज करून घ्यायची आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जे आहे छान होतं आणि आपल्या स्किनला टवटवीतपणा येतो, ग्लाससारखी स्किन चमकायला लागते. आणि रिझल्ट तुम्ही बघतच आहात. कुठलाही फिल्टर न वापरता मी तुम्हाला जो रिअल रिझल्ट आहे तो दाखवायचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर मला तुमचे आभार मानण्याची संधीसुद्धा मिळेल. आणि बघू शकतात व्यवस्थित 10 ते 15 मिनटं म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ तुम्ही चेहऱ्याची छान अशी मालिश करून घ्यायची आहे. यामध्ये तूप आणि खोबऱ्याचं तेल जे टाकलेलं आहे त्यामुळे स्किनला कुठलाही त्रास होत नाही. नॅचरल आहे. कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हे वापरू शकता. अगदी नॅचरल आहे आणि कुठलाही साईड इफेक्टसुद्धा होत नाही. आणि बघा व्यवस्थित जेवढा होईल तेवढा वेळेस तुम्हाला मस्त मसाज करून घ्यायचं आहे चेहऱ्याची. नंतर थंड पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आणि पाण्याने हे लगेच निघत नाही, त्यामुळे तुम्ही फेसवॉश जरी केला तरीही चालेल. बघू शकतात मी व्यवस्थित आता पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि रिझल्ट बघा, कुठल्याही प्रकारचा मेकअप किंवा काहीच न लावता देखील माझी स्किन अगदी फ्रेश दिसायला लागली आहे. खूप छान आहे. नक्की ट्राय करून बघा. जेव्हा तुम्ही याला यूज करशाल ना तेव्हा तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. नुसतं बघून तुम्हाला रिझल्ट समजणार नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे स्वतः ट्राय कराल ना त्यावेळेस तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच बघायला भेटेल. चला भेटूया नेक्स्ट